आज हळदी कुंकू लावून आपण सर्व माता भगिनींनो जागृत व्हायचं आहे। आज या निवडणुकीच्या प्रचारार्थ बोलताना मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची आहे की ही लढाई सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे। आज आपल्याला सर्वच आपल्या गावातील सगळ्याच गटांचा पाठिंबा आहे। का तर हा बदल आहे, बदल ही काळाची गरज आहे। ऋतुचक्र कसं फिरत असतं, उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर थंडी अशी भासते म्हणून आपलं जगणं सुसह्य होतं। हे ऋतुचक्र जसं फिरत असतं तसं सत्ता बदल पण व्हायला लागतं। आपण एकच सत्ता का सोसायची? आपल्याला ऊन वारा पाऊस एकसारखा सोसत नाही तर आपण सत्ता एकसारखी का सोसायची? म्हणून आता बदल करायची गरज आहे। आपण बदल केला पाहिजे। पण त्यांनी कसा विश्वासघात केलाय हे तुम्ही आता बघतच आला आहात। डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, लोकशाही हे लोक धोक्यात आणण्याचं काम करत आहेत। पण तुम्ही आता न घाबरता आपले राहुल आवळे साहेब आणि आपल्या रोहिणी अदाना वहिनी यांना येत्या 7 तारखेला मतदान करून पाठबळ देण्याची गरज आहे। आपले राहुल आवळे साहेब हे नामांकित वकील आहेत। त्यांना आपल्या सर्वसामान्य माणसांची प्रश्नांची चांगली जाण आहे आणि आपल्या रोहिणी अदाना वहिनी तरी सदैव लोकांचं काम करण्यासाठी तयार असतात। मागे त्यांनी 3 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं, पण काही लोकांच्या दडपशाहीमुळे त्यांना काम करता आलं नाही। तेव्हा त्यांनी स्वतः राजीनामा देऊन ते पद सोडलं। का तर त्यांना लोकांसाठी जर त्यांना काम करायला वहिनी आहेत असं पण पद सोडत नसतं। हातात असलेली सत्ता कुणाला सोडवत नसते। नाही तर काही लोक आहेत खुर्चीच धरून बसतात, खुर्ची काही त्यांना सोडवत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की 100 दिवस शिळीहून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा। अन्याय अन्याय सहन करणारा हा जास्त दोषी असतो। आपल्याला दोषी व्हायचंय का? नाही ना? मग तुमचं एक मत हे बदल घडवू शकतं। तेव्हा आता बदल करूया, स्वाभिमानानं जगूया, काळाबरोबर चालूया। आज आपले अरुण मुगदुम दादा, अभय वनवाडे दादा, डॉक्टर साहेब, लक्ष्मण कोळी साहेब, शिरीष मदाळे साहेब हे चळवळीतले कार्यकर्ते रात्रंदिवस काम करणारे आहेत। आमच्यावर काय दबाव नाही आहे काय? आमच्यावर पण दबाव आहे, आम्हाला पण भरपूर त्रास देतात, पण आम्ही कोणाला भीत नाही। भ्यायचं काय कारण आहे? आपलं काम चोख आहे तर भ्यायचंच नाहीये। त्यांच्या बायका रडतात। मागे हळदी कुंकूच्या कार्यक्रमात त्यांचा इश्यू काहीतरी भावनिक त्यांनी करायचा प्रयत्न केला की त्यांची मंडळी त्यांना वेळ देत नाहीत म्हणून रडल्या त्या। पण आम्ही रडणाऱ्या नाहीयेत। आमचे मंडळी आम्हाला जेवढा वेळ देतात तेवढा आम्हाला पुरेसा आहे। आम्ही त्यात समाधानी आहेत। आम्हाला जास्तीची लालसा नाही किंवा हाव नाही। तेव्हा येणाऱ्या 7 तारखेला आपण या दोन्ही उमेदवारांना मतदान करून निवडून आणण्याचं काम करायचं आहे। जिल्हा निवडणुकांसाठी पैशांचे पाकिट, आमिष सगळं काय आता सुरू होईल। पण आता कागलमध्ये एका ताईनं 1000चं पाकिट देण्याचा प्रयत्न केला, पण त्या ताईने निर्भीडपणे ते पाकिट नाकारलं आणि आपल्या समाजासमोर एक आदर्श उभा करायचा प्रयत्न केला आहे। त्यांना मनापासून माझा सॅल्यूट। ही केवळ पैशाची नकारघंटा नाही तर भ्रष्ट व्यवस्थेला दिलेलं थेट आव्हान आहे। तुमचं मत म्हणजे तुमचा आत्मसन्मान। एकदा विकलेलं मत 5 वर्षाचा अन्याय बनतं। पैसे घेऊन दिलेलं मत भ्रष्टाचाराला जन्म देतं। म्हणून ठरवा, मत विकायचं नाही। योग्य, प्रामाणिक आणि काम करणाऱ्या उमेदवारालाच मत द्या। लोकशाही बाजारात विक्रीच नाही। आपलं मत म्हणजे आपली ताकद आहे हे लक्षात घ्या आणि तुम्ही आता ती ताकद दाखवाल आणि आपल्या या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून आणाल अशी तुमच्याकडून अपेक्षा करते आणि थांबते। धन्यवाद।